विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात, खास करून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी भरती 2026च्या अनुषंगाने सहाय्यक उद्योग निरीक्षक, लिपिक टंकलेखक या पदांमध्ये वाढ होणार आहे। त्या संदर्भातलं मागणी पत्र जे आहे एमपीएससी मार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर झालेला आहे। त्या संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्या बॅचच्या संदर्भात माहिती घेऊया। सहसेवेच्या धर्तीवर एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी या ठिकाणी आपल्याकडे बॅचेस सुरू आहे। तज्ञ शिक्षकांची टीम आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। त्याचबरोबर एमपीएससी अंतर्गत तब्बल 461 पदांची आरटीओ एमव्हीआय पदासाठी जी जाहिरात आलेली आहे, त्यासाठी आपल्याकडे इन्फिनिटी आरटीओ फॅक्टरी सुरू झालेली आहे। प्री आणि मेन्सची परिपूर्ण तयारी ह्या बॅचमधून होणार आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करून बॅच, बुक्स, टेस्ट सिरीज या संदर्भात डिटेल माहिती तुम्ही घेऊ शकता आणि आरटीओची तयारी इन्फिनिटी अकॅडमी सोबतच करू शकता। येऊया आपल्या मूळ विषयाकडे। विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासन उद्योग आयुक्तालय अंतर्गत आरटीआय अनुसार मागवलेली ही माहिती आहे। त्याचं हे एक अधिकृत परिपत्रक आहे। 18/8/2026 चा हे एक परिपत्रक आहे। ऑलरेडी हा अर्ज जो आहे तो 27/7/2026 ला केलेला होता। त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतं की बघा, सुधारित आकृतीबंधानुसार उद्योग आयुक्तालय, सहाय्यक उद्योग अधिकारी व लिपिक टंकलेखक या पदांसाठी सरळ सेवेने भरावायच्या जी काही पदे आहेत आणि जी पदोन्नतीने भरावायची पदे आहेत त्या संदर्भातली डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्या संदर्भात रिक्त पदांची माहिती आपल्या समोर आहे, तुम्ही बघू शकता। सहाय्यक उद्योग अधिकारी या पदासाठी 101 जागा रिक्त आहेत। लिपिक टंकलेखक या पदासाठी तब्बल 50 जागा रिक्त आहेत आणि उद्योग आयुक्तालय अंतर्गत ह्या सर्व पदांची भरती जी आहे ती आता एमपीएससी मार्फत होणार आहे। त्या अनुषंगाने जर आपण माहिती जर बघितली तर गट क 2026 साठी आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या या ठिकाणी मागणी पत्राची माहिती काय आहे बघा। या ठिकाणी जाहिरात क्रमांक जर आपण बघितला 124/2025 मध्ये या ठिकाणी 9 पदांसाठी जाहिरात मागवलेली होती, आलेली होती। आणि त्याचबरोबर 2026 आता जो 0/17/2026 या अनुषंगाने 9 जागांसाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। बघा, यावेळेस जी जाहिरात आली आहे तो जाहिरात क्रमांक आहे 0/17/2026। यामध्ये बघा, उद्योग विभागातील ऑलरेडी 9 पदांसाठी जाहिरात आलेली आहे, म्हणजे तब्बल 18 जागांसाठी जाहिरात आलेली आहे। या संदर्भातली माहिती त्यांनी आरटीओ मध्ये दिलेली आहे। आता 18 जागांसाठी ऑलरेडी जाहिरात त्यांनी दिलेली आहे, एक 2025 ला आणि आत्ता 2026 ला। त्या अनुषंगाने पुढची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे बघा, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तब्बल 90 रिक्त पदांच्या मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यासंदर्भात प्रस्ताव शासनात सादर झालेला आहे। आणि हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट, प्लस पॉइंट असणार आहे, कारण जी पूर्वपरीक्षा जाहीर झालेली आहे त्यामध्ये बघा त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पूर्वपरीक्षा होईपर्यंत जे मागणीपत्र शासनाला आणि एमपीएससीकडे सादर होतील आणि शासनाची परवानगी घेऊन एमपीएससीकडे जे मागणीपत्र सादर होतील त्या सर्व जागा ह्या ॲड होणार आहेत। म्हणून ऑलरेडी आत्ता जरी जागा दिसत असल्या की त्यानंतर त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। परीक्षेसाठी आपल्याकडे अजून 2 महिने कालावधी आहे, म्हणून जागा नक्की वाढणार आहे, हे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे। त्या अनुषंगाने बघा, दुसरा मुद्दा होता लिपिक टंकलेखक। लिपिक टंकलेखक संवर्गातील बघा 100% सरळ सेवेने भरण्यात येणारी ही जी काही पदे आहेत त्यामध्ये बघा गट क संवर्गातील बघा 50 रिक्त पदे या ठिकाणी आहेत। आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत जाहिरात क्रमांक 124/2025 आणि 6/10/2025 अन्वये लिपिक टंकलेखक या पदासाठी ऑलरेडी 26 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि तब्बल 50 पैकी 24 रिक्त पदांचे मागणीपत्र जे आहेत ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यासंदर्भातला जो प्रस्ताव जो आहे तो शासनाला या ठिकाणी सादर झालेला आहे। आणि या अनुषंगाने जर लक्षात घेतलं तर 24 लिपिक टंकलेखक पदाच्या जागा ॲड होऊ शकतात आणि त्याचबरोबर 90 जागा ज्या आहेत त्या ह्या उद्योग संवर्गातील सहाय्यक उद्योग अधिकारी या पदाच्या जागा ह्या आपल्या ह्या जाहिरातीमध्ये ॲड होऊ शकतात, अशा संदर्भातली प्राथमिक माहिती आरटी अनुसार मिळालेली आहे। या संदर्भात जर जागा जर वाढल्या
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 90+24 म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर विचार केला तर जवळपास 114 जागा या वाढू शकतात आणि स्पर्धा खूप मोठी आहे बघा. एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन असे ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला जर जागा जर वाढल्या तर आपल्याला संधी सुद्धा वाढत असते आणि त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती बघा. RTA अनुसार सहाय्यक आयुक्त आस्थापना तथा जनमाहिती अधिकारी जे आहेत त्यांच्या मार्फत हे परिपत्रक या ठिकाणी जारी झालेलं आहे. त्यानुसार संपूर्ण जागांची जर माहिती घेतली आपण तर गट क परीक्षा MPSC अंतर्गत आता पूर्व परीक्षा होणार आहे. त्यामध्ये बघा लिपिक टंकलेखक 3137 जागा आहे. ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदासाठी 1539, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी 461, कर सहाय्यक या पदासाठी 282, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254, सहाय्यक अधीक्षक 11 जागा, वरिष्ठ लेखापाल 11 जागा, त्याचबरोबर उद्योग निरीक्षक या 9 जागा आलेल्या आहेत. यामध्ये अजून वाढ होऊ शकते बघा. आणि त्याचबरोबर तांत्रिक सहाय्यक या पदासाठी 3 जागा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिपिक टंकलेखक या पदासाठी सुद्धा वाढ होऊ शकते. टोटल 5707 पदांची ऑलरेडी जाहिरात आहे आणि सर्व विद्यार्थी अभ्यास करत आहेत. यामध्ये निश्चितच पुढच्या आगामी 1.5 ते 2 महिन्यामध्ये नक्की वाढ होऊ शकते. या संदर्भातली पूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला याच यूट्यूब प्लॅटफॉर्मवर दिली जाईल. त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट होती. अधिक माहितीसाठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचा हा जो नंबर आहे त्यावर माहिती घेऊ शकता. बॅचेस संदर्भात, बुक संदर्भात, टेस्ट सिरीज संदर्भात संपूर्ण तुम्हाला गायडन्स केलं जाते. अशाच पद्धतीने हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.